पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं महागलं. नवीन दर लागू. मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ. पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेल देखील 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ. भारतात मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तितकी करा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पंतप्रधान मोदी जे सांगतायत ते देशहितासाठीच. आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यातील शेतकऱ्यांचा 12 रुपये 35 पैशांना कांदा खरेदी करणार. साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट दूर करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. चूक मोदी सरकारची, पण किंमत जनता चुकवणार. पेट्रोल डिझेल दरवाढीवरनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा. 3 रुपयांचा झटका आला असं म्हणत केंद्र सरकारवर टीका. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला जास्त फटका. एसटी बसची भाडेवाढ सद्यस्थितीत केलेली नाही, पण भविष्यात करावी लागेल. एसटी बसच्या भाडेवाढीबाबत मंत्री सरनाईकांचे संकेत. मोदींच्या आवाहनानंतर सोलापुरात ग्राहकांची सोन्या चांदीच्या खरेदीकडे पाठ. ज्वेलर्सकडे जवळपास 20 ते 25% ग्राहक कमी झाल्याचं चित्र. सोन्याचे भाव घसरल्यानंतर सुद्धा ग्राहकांची संख्या कमीच. जळगावात सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाची विक्री दुपटीनं वाढली. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा उलट परिणाम. लॉकडाऊनच्या अफवेमुळे नागरिक जास्त तेल खरेदी करतायत अशी माहिती. नवी मुंबईच्या बाजार समितीत खाद्यतेलाच्या किमतीत वाढ. सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या किमतीत वाढ. येत्या काही दिवसात खाद्यतेलांची आणखी दरवाढ होण्याची शक्यता. पेट्रोल डिझेल इंधन दरवाढी विरोधात पुण्यामध्ये काँग्रेस आक्रमक. पुणे शहर महिला काँग्रेसचं सरकारच्या निषेधार्थ आंदोलन. इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी. एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा. सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय. राऊतांची ट्विट करत टीका. तर जनाब राऊतांनी स्वतःला आरशात पाहिल्यामुळे त्यांना मंदपणा दिसला असेल. मंद आणि भरकटलेले तुम्ही आहात. नवनाथ बन यांचा राऊतांवर निशाणा. ठाण्यामध्ये संजय राऊतांच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. राऊतांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडनं बॅनरबाजी. राऊतांनी ट्विट करत भारतीय युवकांची बदनामी केल्याचा आरोप. मनोज जरांगेंकडनं मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा. आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तारीख ठरणार. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा जरांगेंचा आरोप. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात 30 जुलैला पुढची सुनावणी. प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरेंच्या सेनेची कोर्टाकडे विनंती. तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा. सरन्यायाधीशांनी खडसावलं. मुंबईत आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड झाली. खाकी वर्दीतील गुलामांना पुढे करून सरकारचा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न. राजू शेट्टींची टीका. 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी देणार. साताऱ्यातल्या कार्यक्रमातनं फडणवीसांचं आश्वासन. राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. तेजस्वी सातपुते पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी तर मनोज कुमार शर्मा मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त. तर सत्यनारायण चौधरींची वाहतूक विभागात बदली. केंद्र सरकारकडनं कांदा खरेदीसाठी 12 रुपये 35 पैसे प्रति किलो कांद्याला दर जाहीर. कांद्याला किमान 15 ते 20 रुपये प्रति किलो दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडनं अटक. केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातनं अटक. तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार. पुनर्परीक्षेचं शुल्क नाही. पुढच्या वर्षीपासून ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरात मोठी कारवाई. खासगी क्लास चालकाच्या घरावरती छापा. देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक. तर धनंजय लोखंडेला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. पुण्यातील रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपीला नागपुरातनं अटक. इतर काही जण या प्रकरणात सहभागी असण्याचा एटीएसला संशय. शिवाजी राठोड नावाच्या संशयिताला अटक.
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील विरोधात चार्जशीट दाखल. शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचा आरोप. पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. रुपाली चाकणकरांच्या गुवाहाटी दौऱ्यावरनं दमानियांकडनं संशय व्यक्त. 28 ऑगस्ट 2021च्या दौऱ्यात किती लोक होते, पोलिसांनी तपास करावा, दमानियांची मागणी. महाराष्ट्र सायबर पोलिसांचं ऍपल आणि गुगलला पत्र. प्ले स्टोअर, ऍपल स्टोअरवरनं रॅपिडो, उबर, ओला बाईक ऍप्लिकेशन काढून टाकण्याची मागणी. शासनाच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सुरू असल्याचा पत्रामध्ये उल्लेख. बदलापूर शहरातील बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात पालिकेकडून कारवाईचा इशारा. मच्छी विक्रेत्यांवरती अन्याय होऊ देणार नाही, शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांची भूमिका. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार. दुचाकीवरनं आलेल्या दोघांनी एका फर्निचर मॉलवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या. फर्निचर मॉलचा मालक अशोक नैन ड्रग तस्कर असल्याचा बिश्नोई गँगचा दावा. पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलवरती आलेल्या एका पार्सलमुळे खळबळ. संशय आल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना फोन केला. तपासणीनंतर बॉक्समध्ये टेडी बेअर असल्याचं समोर. 6 जूनला कोकणामध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. तर आज अंदमानात मान्सून दाखल होण्याची शक्यता. मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक वातावरण. कापसावरील 11% आयात शुल्क तात्काळ हटवावं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचं पंतप्रधानांना आवाहन. कापूस आणि सुताच्या किमतीतील वाढीचा वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या उद्योगाला फटका. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीतील पाण्यामध्ये उतरून नाना पटोले, खासदार डॉक्टर प्रशांत पाटोळे, खासदार किरसाम यांच्यासह नागरिक देखील आंदोलनात सहभागी. शेतकऱ्यांच्या धान खरेदी बोगस तसंच धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. अमरावतीत कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं आंदोलन. आरोग्य अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद मुख्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन. 2 महिन्यांचं वेतन आणि 9 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी. ठाणे महापालिकेच्या महासभेत शिवसेना भाजपमध्ये खडाजंगी. सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप. तर भाजपची भूमिका कपटी वाटत असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप. मुंबई महापालिका 2029 पर्यंत कोणताही नवा प्रकल्प हाती घेणार नाही. सध्या सुरू असलेली विकास कामं पूर्ण करण्यावरती बीएमसीचा भर. वाढता खर्च, आर्थिक ताण आणि महसुलावरील दबाव लक्षात घेऊन निर्णय. उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल 600 ते 700 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उत्पादन खर्चापेक्षा कमी दरानं विक्री. कांद्याला 1500 रुपये अनुदान द्यावं. जास्तीत जास्त कांदा निर्यात करावा, शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीत तापमानाचा पारा 45 अंशांवरती पोहोचला. रसवंतीच्या गाड्यांवरती गर्दी वाढली. पुढील काही दिवस तापमानात वाढ राहण्याचा अंदाज. पुण्याच्या येवलेवाडीमध्ये 9 वर्षीय मुलीवरती वृद्धाकडनं अत्याचार. येवलेवाडी पोलिसात गुन्हा दाखल. नराधम अटकेत. पीडित कुटुंब मूळचं नेपाळचं असल्याची माहिती. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याच्या रागातनं मुलाकडनं आई-वडिलांची हत्या. धुळ्याच्या शिरपूर येथील महावीर सोसायटीतली घटना. हल्लेखोर मुलाला परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी रोडवरील ज्वेलर्स दुकानावरती सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न. 2 दुचाकीवरती आलेल्या 5 ते 6 जणांकडनं दरोड्याचा प्रयत्न. पोलिसांकडनं घटनेचा तपास सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये चोराला महिलांकडनं चोप. आठवडी बाजारात चोरी करणाऱ्या चोराला महिलांनी चोप दिला. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण. यवतमाळमध्ये कूलरचा शॉक लागून 14 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू. घाटंजी तालुक्यातल्या शिरोली गावातील घटना. स्वराजुले नावाच्या बालकाचा मृत्यू. मीरा भाईंदर घोडबंदर रोडवरती काजूपाडा इथे कंटेनर उलटला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर उलटला असून क्रेनच्या साह्यानं कंटेनर बाजूला काढलाय. मुंबईतील बोरिवली पूर्वेतील एनेक्स मॉलमध्ये भीषण आग. मॉलमधील एसीच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. फायर ब्रिगेडचे काही अधिकारी पाकिट घेऊन परवानग्या देतात. संजय उपाध्याय यांचा आरोप. पुण्याच्या भोरमध्ये अल्पवयीन मुलावरती 48 वर्षीय व्यक्तीकडनं अत्याचार. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलाला गावाबाहेर नेऊन अत्याचार. आरोपी पोलिसांच्या ताब्यात.